लग्न करून अकोल्यावरून पुण्याला गेले आणि पहिल्याच दिवशी मामांजींनी सांगितलं, मामांजी म्हणजे माझे सासरे, की हे बघ, आपल्या घरातले सगळे निर्णय हे एकमताने घेतात आणि ते एकमत म्हणजे हिचं असतं. हिचं म्हणजे माझ्या सासूबाईचं. होला हो कर म्हणजे सुखी राहशील. म्हटलं हो. त्यानंतरच मला सासूबाईंच्या स्वभावाची जरा कल्पना आली आणि अनुभव आला. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी होळी होती. सासूबाईचा हुकूम आला, आज पुरणपोळ्या कर. माझ्या लक्षात आलं, मला हो करायचंय. मी म्हटलं हो सासूबाई. देवाचं नाव घेतलं आणि किचनमध्ये गेले. एकदाच्या कशा काय त्या कशा बशा पुरणपोळ्या झाल्या. आकार रंग तर गणलाच होता, पण वास मात्र खमंग येत होता. मग देवाला दाखवायच्या अगोदर त्या पुरणपोळ्या मी सासूबाईंना दाखवल्या. सासूबाईंनी बघितल्या, हे काय आहे? मी म्हटलं पुरणपोळी. सासूबाई म्हणाल्या, अगं मग लिही त्याच्यावर, तेव्हाच कळेल पुरणपोळ्या आहेत ते. वंस फिसकन हसल्या. तेव्हा तर मला रडूच आलं होतं. मामांजींनी पण पुरणपोळी चाखून बघितली, पण ते काहीच बोलले नाही. नंतर तर मला रडूच यायला लागलं. नंतर मामाजीच्या तोंडातून एक शब्द निघाला, वाह सुंदर. तेव्हा जरा बरं वाटलं. काय लागतं ना अजून, फक्त एक कौतुकाचा शब्द.